या वर्षीची रंगपंचमी आम्ही खूप आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी केली. ती कशी तर मी ती पुढे सांगतेच. होळीच्या दिवशीच मी रंगपंचमीची देखील तयारी करून घेतली. या वर्षी आमचं आधीच ठरलं होतं की रंगपंचमी खेळायला जायचं पप्पाच्या गावाकडं शेतामध्ये रंगपंचमी खेळायला. म्हणून रात्री पुरणपोळ्याचा स्वयंपाक आणि होळिका दहन झाले की लवकरच झोपी गेलो आणि सकाळी काय काय सामान घेतलं, काही राहिलं का बघितलं आणि दिवस निघायच्या आधीच आम्ही घरून निघालोत आणि पोचलोच गावाकडं. मग काय तिथं गेल्या की सामान वगैरे ठेवलं झाडाखाली आणि लागलो खेळायला. ही रंगपंचमी आमच्या माऊची शेवटची रंगपंचमी आमच्यासोबत असणार म्हणून तिला तर एवढं कलर लावला आणि एकदाचे आमच्याकडचे कलर संपले की मग काय चिखल माती जे हाती लागल ते तिला लावू सगळ्यांनी खूप असा धिंगाणा आणि अवतारच एकमेकाचा बनवला. सगळ्यांचा अवतार बघून माझं तर हसून हसून पोट नुसतं दुखू लागलं. आता फक्त उकंड्यामध्ये लोळवायचंच राहिलं होतं. एकमेकांना एवढं असं भरून टाकलं. सकाळी लवकर आलो आणि खूप सारखं खेळायलाच लागलो. मग काय पोटातले कावळे खेळून खेळून लागले ओरडायला. मी आणि पवन लागलो पेटपूजेच्या मागं. मग आम्ही सगळं सामान जमा केलं आणि घरून पण बऱ्यापैकी आम्ही तयारी करूनच आलो होतो. मी शेतातून गोळा केला भाजीपाला. मस्त अशी हिरवीगार कांद्याची पात, कांदे, हिरवी काकडी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, टोमॅटो सगळं काही एकत्र आणलं आणि पवननं ते बारीक बारीक कट करून पूर्ण भेळची तयारी केली. सकाळी पण आलं की आता काहीतरी हलकं फुलकं खायचं आणि नंतर दुपारी जेवायला काहीतरी वेगळं बनवायचं असं ठरलं. मग काय माझी दिविजा आज पहिल्यांदाच शेतात आली होती आणि ती बाबासोबत आईसोबत मस्त असं शेतामध्ये काय काय दिसायला ती वेगवेगळ्या गोष्टीकडे बघत बसली होती. युबाईचं पण आणलेल्या खाण्याच्याच गोष्टीकडे लक्ष होतं. भेळ तयार होईपर्यंत हातपाय धुवून घेतले, फक्त तोंड वगैरे बाकीचं तसंच राहिलं. खायापुरतं घेतलं कारण का सगळे पूर्ण अंग वगैरे सगळंच काही खराब झालं आणि आमची आता झणझणीत छान अशी भेळ पण खायला तयार झाली. मग आम्ही सगळ्यांनी पेटपूजा केली आणि पोटातले कावळे शांत झाले. पोटातले कावळे तर आता झाले होते शांत, पण हे आमचे डोमकावळे काय आणखी शांत नव्हते झाले. त्यांना आणखीनही रंग खेळायचेच होते. थोड्याच वेळात लाईट आली आणि मोटर सुरू झाली आणि मग पाणीच पाणी. मग काय बकेटी घेतल्या आणि एकमेकाच्या अंगावर फेकू नुसतं पाणी खेळलं. मग अंगाचं भिजलंच होतं. मग गेलो आम्ही कॅनलला पोहण्यासाठी. तिथं पोहायला गेल्याच्या नंतर माझ्या क्यूला पण पोहू वाटत होतं. मम्मी वगैरे सगळेच पोहत होते. त्यांना बघून तिला पण म्हणली मला एक पण झपक करायचं आणि बाईला एवढं पाणी असून पण भीती वाटायला तयार नव्हते. आणि आमच्या भागातल्या लेकरांना सगळ्यांना सवय आहे, कॅनल जवळच असल्यामुळं सगळ्यांना लहानपणीच पोहायला येते आणि मी पण लहानपणीच पोहायला शिकले. पोहणं झालं, आराम झाला आणि मग लागलो दुपारच्या पेटपूजेच्या सोयीला. सगळ्यांनी जेवण केले, मस्त चुलीत भाजलेले मकाचे कणस खाल्ले आणि नंतर निघालो आम्ही वापस. पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.